हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता वाजले होते सकाळचे 6 आणि आम्हाला जायचं होतं मेकअप ऑर्डर साठी. तर मस्त चहा घेतला आणि आज श्रीरामपूरला ऑर्डर होती. दादूने मस्त गाडी वगैरे पुसली, गाडीमध्ये ना मेकअपचे बॅग वगैरे ठेवल्या. आणि तुम्हाला कोणाला मला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करल. आता आम्ही निघालो होतो श्रीरामपूरला जायला आणि सकाळचं वातावरण आहे ना तर इतकं मस्त असतं ना, तर भारी वाटतं एकदम. सकाळी सकाळी शिर्डी मध्ये मस्त साईबाबांचं दर्शन झालं, एकदम मस्त वाटलं. तर पुढे गेल्यावरती ना आम्ही नाश्ता पण केला, कारण मेकअपला ना खूप उशीर होतो, जेवण करायला वेळच भेटत नाही. त्याच्यामुळे ना मस्त सकाळी सकाळी नाश्ता करून घेतला आणि लगेच आम्ही लोकेशन वरती गेलो. तर त्यांच्या घरी गेलो होतो. तर मी मेकअप केले आणि मम्मीने ना हेअरस्टाईल केला, कारण दोघी जणी असल्यावरती ना पटपट होतं. मी मेकअप करते, मम्मी हेअरस्टाईल करते आणि जर माझे मेकअप करून झाले तर मी पण आहे ना हेअरस्टाईल करते. आणि ही ऑर्डर सायडर मेकअपचीच होती खास, आणि जास्त सायडर मेकअप असले तर मी लोकेशन वरती पण जाते. मी ना 1.5 ते 2 तासामध्ये ना 9 मेकअप केले होते आणि एक हेअरस्टाईल केली होती. त्याच्यानंतर आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती, तर आम्ही शॉपिंग केली. वेळ होता तर, आणि कस्टमरला असं वाटतं की हे मेकअपचे खूप जास्त पैसे घेते असं, पण जेव्हा शॉपिंग करायला जातो तेव्हा खूप पैसे लागतात. तिथे पिना वगैरे रबर घ्यायला तर तिथेच खूप जास्त पैसे लागतात आणि कस्टमरला वाटतं की यांनी एवढ्यामध्येच मेकअप घ्यायला पाहिजे. आम्ही घरी जाताना ना काकीकडे पण गेलो होतो. रात्यामध्ये ना काकींचं हॉस्पिटल आहे, गमे हॉस्पिटल. तर वेळ होता तर मग काकींना पण भेटलो आम्ही. आणि तुम्ही तो आपला फॅशन शोचा व्हिडिओ बघितलाच असेल आपल्या आयडी वरती. तर फॅशन शोचा कार्यक्रम झाला होता, तो सगळं काकींनीच अरेंज केला होता. तो कार्यक्रम पण खूप भारी झाला होता. मस्त काकींना अचानक सरप्राईज दिलं होतं, सांगितलं नव्हतं की मी येते. आणि काकींनी बी असं अचानक बघितलं की अरे ही आली. काकींना पण एकदम भारी वाटलं. मस्त आहे ना. मग आम्ही गप्पा केल्या भरपूर आणि आम्हाला घरी जायला पण थोडस उशीरच झाला होता. आणि कस्टमरचे फोन तर सारखे चालू होते, कारण बाहेर ऑर्डरला असल्यावरती पार्लर बंदच राहतं, कारण मम्मी मी सोबत राहते त्याच्यामुळे. तर आम्ही घरी जाताना एका स्वीट मध्ये थांबलो होतो. तर तिथे दादूला ना डॉगी दिसला होता, तर त्याला ना दादून लगेच दूध दिलं होतं. त्याने त्याच्यासाठी मसाला दूध घेतलं होतं, मग लगेच त्याला पण दिलं. खाली ठेव, तू ठेव ना त्याला, तू ठेव आणि इकडे. त्याला वाटतं मारितो काय. इकडे खाली द्यायला पाहिजे. आम्ही घरी आलो आणि लगेच आमचं काम सुरू झालं. तर माल आणलेला होता ना, तो माल लावायचं चालू होतं आणि कस्टमर पण आलेले होते स्ट्रेटनिंग साठी. मम्मीची पण तब्येत आहे ना अजून बरी नाहीये, तरी पण मम्मी कस्टमर करत होती. तर मस्त स्ट्रेटनिंग केली आणि त्यांनी हायलाइट केलेले होते केस ना, तर मग ते अजून शाईन करत होते. त्याच्यानंतर संध्याकाळी मम्मीने स्वयंपाक बनवला.